नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहे आजच्या ठळक घडामोडी. विदर्भाचं नंदनवन व पर्यटन स्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे जोरदार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे चिखलदरा येथे धुके पडायला सुरुवात झाली आहे. चिखलदरा येथील सौंदर्य पावसात पूर्णपणे बहरत असून याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटन येत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा करणारी 1400 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी जालना नगर रेल्वे स्टेशन पुलाखाली फुटली. शेजारील दुकानांमध्ये शिरले पाणी. नीट परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 4 जूनला जाहीर झाला होता. या परीक्षेमध्ये तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. या विरोधात छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी यावेळी आंदोलनाकडून करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आज मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी एकत्र येऊन मूक आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने वडवणी बंद पुकारण्यात आला. गावात घरकुल वाटपावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी दुजाभाव केल्याचा आरोप. नाराज झालेल्या पिंपळगाव येथील 3 नागरिकांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. धुळ्यात मोकाट कुत्र्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मनपाच्या आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिवसेना ठाकरे गट आक्रमक. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कच्च्या बदामाची आवक सुरू. काश्मीरमधून येणाऱ्या या कच्च्या बदामाला बाजारपेठेत मोठी मागणी. 250 ते 300 रुपये प्रति किलो दर. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याप्रकरणी लोणार तालुक्यातील बीबी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात कुठेही गर्भपात व लिंगभेद तपासणी आढळून आल्यास संपर्क साधावा. जिल्हा शल्य चिकित्सकांचे नागरिकांना आवाहन. मुंबईच्या पवईतील जय भीम नगरमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांनी बेघर झालेल्या नागरिकांची घेतली भेट. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. कांदा पुन्हा महागला. दरात 5 ते 10 रुपयांची वाढ. आमच्या पक्षातील खासदार आमदार सोबत येणार असा दावा करता करता ठाकरे गट अर्धा रिकामा झाला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचे ठाकरे गटांवर टीका. काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट. सांगलीत नागरिकांनी घातले रेल्वे पुलांचे श्राद्ध. वर्षभरापासून रेल्वे पुलांचे काम रखडल्याने संतप्त नागरिकांकडून पुलांचे श्राद्ध घालण्यात आले. महाविकास आघाडीच्या बॅनरमधून तुतारी गायब. अनिल देसाई यांच्या शुभेच्छा बॅनरमध्ये तुतारी चिन्ह नसल्याचे चित्र. बॅनरवर शरदचंद्र पवार यांच्या फोटोखाली चुकून घड्याळचे चिन्ह प्रिंट. निदर्शनास आल्यानंतर बॅनरमधून तेवढा भाग काढून टाकल्याने शरदचंद्र पवार यांचे चिन्ह कोणते असा अनेकांना प्रश्न पडला. दादर येथील शिवसेना भवन जवळ लावलेल्या शुभेच्छा बॅनरवरील प्रकार. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथे 29 मे 2023 पासून अप्परवधा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू होते. दरम्यान आचारसंहिता लागल्याने जिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरून हे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्थगित केले होते. मात्र आता आचारसंहिता संपल्याने आज शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जळगाव जिल्ह्याच्या चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन ध्वजारोहण करून साजरा. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील मारेगावच्या मागासवर्गीय समाजातील लक्ष्मीबाई देवीदास कांबळे यांच्या 3 मुलींची कट रचून एकाच दिवशी एकाच वेळी पैनगंगा नदीच्या पात्रात हत्या करण्यात आली होती. आरोपीस फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी या घटनेची शासनामार्फत SIT करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय कोरडवाहू शेतात पेरणी करू नये. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. महाविकास आघाडीने महाराष्ट्राला भाजप मुक्त केला आहे. खासदार संजय राऊत यांचे विधान. जालना जिल्ह्यातील कार्यालयावर दुष्काळाने हतबल शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. हेक्टरी 2 लाख रुपये मदतीची मागणी. धुळे शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित. 15 दिवस उलटूनही शहरातील अनेक भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना आमदार फारुख शाह आणि नागरिकांनी घातला घेराव. शाहू महाराज छत्रपती यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।